सांगायची माझ्या माहितीप्रमाणे गरज नाही की त्या मुद्दा असा झाला की सगळ्यात महत्वाचं जे आहे की पीआय साहेबांनी सांगितलं की न्यायालयाचे आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही त्या बाईने जे नोंदवलं त्याप्रमाणे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचा तपास झाला पाहिजे. वेगवेगळे सेक्शन लावण्यात आलेले आहेत त्याचा तपास झाला पाहिजे. आणि प्रश्न आहे शहरासमोर असा आहे शहराच्या नागरिकांचा की यापुढे असे गुन्हे झाले तर त्या गुन्हेगारांना पकडायचं की नाही पकडायचं याच्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची. नाहीतर पोलिसांचं असं म्हणणं आहे न्यायालयाच्या सांगण्यावरून तुम्ही असत्य चोर आला तर तुम्ही घरात त्याला करू नका. तुमच्या मुली आया बहिणींवर जर बलात्कार होत असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. त्याला विरोध करू नका. अशाच प्रकारचा मेसेज पोलिसांकडून नागरिक आहोत आमचा हक्क आहे. आणि आया बहिणींच्या रक्षणासाठी जर पोलीस यंत्रणा कमी पडत असेल तर शेवटी जबाबदारी आम्ही घेण्यासाठी आम्ही सगळे कणकवलीकर सक्षम आहोत. मेघाताई, एकच मागणी तुमची होती बघितली तर गुन्हा जो दाखल झाला आहे तो मागे घेण्यात यावा आणि त्यासोबतच आपली एक मागणी होती की परिसलून आता बंदच झालं पाहिजे. काय सांगाल? आमची सगळ्यांची जिथे ज्या पार्लरमध्ये स्त्रियांची सुरक्षितता विचारात घेतली जात नाही त्या पार्लरमध्ये मी कणकवलीतल्या सगळ्या तमाम महिलांना आव्हान करते की त्या पार्लरमध्ये जाऊ नका. तुमची तिथे 1% सुद्धा सुरक्षितता नाहीये. त्याच्यामुळे पार्लर बंद झालंच पाहिजे. ह्या सगळ्यांच्या वतीने मी सांगते पार्लर बंद झाल्याशिवाय आम्ही आमच्या मोर्चाचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला असं मानणार नाही. जर पोलीस असक्षम ठरले पार्लर बंद करायला तर आम्ही सगळे किती गुन्हे आमच्यावर होत आहेत आम्ही स्वतः जाऊन पार्लर बंद करण्यासाठी सक्षम आहोत. ही आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे स्पष्ट. जर तुम्ही पार्लर बंद केलात नाही तर आम्ही पार्लर बंद करणार. दुसरं म्हणजे मला पोलिसांच्या भूमिकेवर खूपच आश्चर्य वाटतं की एवढी मोठी घटना घडली. आम्ही ही घटना घडण्यासाठी आम्ही का धडपडतो. आम्ही ह्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी की अशा पद्धतीचे कुठच्याही कोणीही परप्रांतीय नाही आपल्या इथल्या सुद्धा नागरिकांच्या किंवा पुरुषी जो हेतू आहे त्यांचा साथ देऊ नये यासाठी आम्ही धडपडतोय. आणि तो जर हे धडपडणं जर पोलिसांना मान्य नसेल ते जर आमच्या ह्या युवकांवर जे ह्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर जर गुन्हे दाखल करत असतील तर आम्ही जायचं कुठे न्याय मागायला. म्हणजे ही किती विचित्र घटना आहे. कणकवली शहरात हे किती विचित्र घडतं. म्हणजे एक तर आम्ही पुण्यामध्ये जी घटना घडली आहे त्याचं इथे राहून दुःख साजरं करतो आणि इथे आमच्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो त्याचा न्याय आम्ही मागायचा प्रयत्न करतो तर हे पोलीस आमच्यावर गुन्हे दाखल करतात आमच्या मुलांवर सक्षम दाखल करतात. आणि कारण काय देतात तर कोर्टाचा आदेश असेल भले तुम्ही चौकशी करा आणि मग काय असेल ते सेक्शन लावा ना. ही कुठची पद्धत आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता एका मुलीने आमच्या पृथ्वी हरणेने प्रश्न विचारला पोलिसांना मी खेळू का नको. पोलिसांच्या मनाला चरे नाही पडले ह्या उद्देशाने त्या मुलीच्या वाक्याने चरे नाही पडले. पोलीस उत्तर देऊ शकले नाहीत तिला. पोलीस निरीक्षकांची जबाबदारी होती त्या मुलीला उत्तर देणं. का नाही देऊ शकले उत्तर. का मग आता कोर्टाला विचारायचा का त्यांनी प्रश्न माझी सुरक्षितता कोणी घ्यायची. कारण मला माहिती आहे आमची मुलं रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर खेळत असतात. एखाद्या पटकन मुलीला उचलून नेलं आम्ही बघत राहायचं. कारण आम्ही आवाज उठवला तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार. ही पद्धतच ही कुठची न्याय व्यवस्था आहे. आणि मग आमच्या सुरक्षितेची जबाबदारी कोणी घ्यायची. ना पोलीस घेणार. पोलीस 20 मिनिटं उशिरा येणार सगळ्या गोष्टीसाठी. कोर्टाच्या आदेशाचं नाव पुढे करून पोलीस आपली कातडी बचावतायत नागरिकांना बळी देऊन असं तुम्हाला म्हणायचंय. मला माहित नाही त्यांना कोण जबरदस्ती करतं कोणाचा त्यांना छुपा पाठिंबा आहे मला माहित नाही. पण पोलीस म्हणून त्यांना जर माणुसकी म्हणून जर पोलिसांना आहे असं आम्ही समजतो. ते आता मगाशी मला पोलीस निरीक्षक म्हणाले की आमच्याकडे मुलींनी यायला पाहिजे. तुम्ही विश्वासार्हता मुलींमध्ये निर्माण केली आहे का. जर माझ्यावर गुन्हा झालाय मला कोणीतरी टच केलाय तर मी पोलीस स्टेशनला जायची इतकी आमच्या महिला नागरिकांमध्ये आत्मविश्वास किंवा विश्वासार्हता या पोलिसांनी निर्माण केली आहे का. ह्यांची जबाबदारी नाही का. आपण आता म्हटलात की परिसलून जे आहे जिथे ही दुर्घटना घडली होती मुलींच्या प्रति तो काही छेडखाना प्रकार घडला होता ते सलून बंदच झालं पाहिजे. पोलिसांनी बंद नाही केलं तर आपण कणकवलीतील महिला वर्ग जाऊन ते बंद पडू. आज सोमवार आहे. सोमवारी सलून बंद असेल. उद्यापासून परत सलून बंद सुरू होतील. उद्या जर परिसलून सुरू झालेलं असेल तर कणकवलीतील महिलांची भूमिका काय असेल. 100% मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिला याच्यात लोकप्रतिनिधी आहेत. इथल्या पार्लर चालवणाऱ्या सुद्धा महिला आहेत आणि सर्वसामान्य तेलीआळीतल्या सुद्धा महिला आहेत. तेलीआळीतच नव्हे पुन्हा असं कुठेही शहरात अशा पद्धतीचं जर दिसत असेल तर ते प्रत्येक व्यवसाय तो बंद करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
मॅडम, प्रत्येक व्यवसाय. कणकवली नगरपंचायतच्या तुम्ही नगरसेविका आहात आणि कणकवली नगरपंचायतकडून कुठल्याही शहरात व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय न हरकत दाखला दिला जातो. मग या परिसराने असा दाखला घेतलाय का, आणि जर दिलेला असेल नगरपंचायतने तर त्या संदर्भात नगरपालिकेकडे तुमची काय भूमिका आहे? आम्ही ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही सगळ्या नगरसेविका मिळून आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा पद्धतीचं जर व्यवसाय चालवत असतील आणि परप्रांतीय जर आणून कामगार चालवत असतील, 300 पार्लरमध्ये त्या मालकानेच परवा आम्हाला सांगितलं की माझे 300 कामगार आहेत, 300 कामगारांना घेऊन जर तो पार्लर चालवतो तर त्यांना मी विचारलं की तुम्ही सुरक्षित म्हणून इथल्याची काय जबाबदारी नाही, उद्या दाखल करू, उद्या त्यांची कागदपत्र देतो, उद्या नाही, आज का नाही दिले, 1 वर्ष झालं तुम्हाला, तुम्ही का नाही दिले, हा मी त्यांना प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलं. उद्या आम्ही नगरपंचायतमध्ये सुद्धा हे निवेदन देणार आहोत की संपूर्ण नुसतं पार्लर नाही, जे जे इथे व्यवसाय आलेले आहेत, जे जे परप्रांतीय आलेले आहेत, ज्यांनी आमच्या लोकांनी सुद्धा काही भाड्याने बाहेरच्या व्यावसायिकांना जागा दिलेल्या आहेत, त्या सगळ्यांची नोंद नगरपंचायतमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये झालेली असली पाहिजे. ताई, आता यापुढे स्थानिक महिला नगरसेविका म्हणून आपली भूमिका काय असेल? मुलींना आणि त्याच्या पालकांनी पण मुलींना सांगितलं पाहिजे की घाबरून राहून नाही चालणार आहे. माझं असं म्हणणं आहे की सेल्फ डिफेन्स हा जो विषय हा प्रत्येक म्हणजे शाळा कॉलेजांमध्ये हा सक्तीचा केला गेला पाहिजे, जेणेकरून मुलींना एकट्या जरी असतील तरी त्या स्वतः डिसाईड करू शकतील. 5 वर्षाची चिमुरडे पोलिसांना म्हणजे स्वतः पियाना विचारते मी खेळू की नको. ही कणकवली आहे की उत्तर प्रदेश की बिहार आहे? बऱ्याचशा अशा महिलांच्या कुशल आहेत व्यवसायामध्ये ज्या चांगलं काम करू शकतात, पण त्यांना ह्यांनी संधी न देता परप्रांतीयांना संधी देतात. त्याच्यामुळे इथल्या ज्या खरोखर ज्या डिझर्व करतात त्या महिला त्या खरोखर घरी आहेत अशा महिला, आणि त्यांनी ह्या परप्रांतीयांना इथं आणल्यामुळे हे सगळं चित्र बदलत चाललेलं आहे असं मला वाटतं. तुमची भूमिका काय असेल? जीव गेल्यानंतर चिलकन घालून काहीच उपयोग नाही ना. ज्यावेळेस ती घटना घडते, ज्यावेळेस लोक त्याच्यावर आवाज उठवतात, तेव्हा पोलिसांची पण तीच भूमिका की फरक आहे, त्याला तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे. कोणाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही सगळं चित्र बदलत असाल तर मग माणसाने जायचं कुठे? पोलीस स्टेशन म्हणायचं. परिसलून कणकवली शहरात व्यवसाय करता त्या व्यवसायाच्या संदर्भात परवानगीचे अधिकार नगरपालिकेला, तुम्ही नगरसेविका आहात, तुमची नगरपालिकेजवळ काय भूमिका आहे? आम्ही ते म्हणाले की या कामगारांची नोंद जे आहे, जे आयडेंटिटी वगैरे, ते आम्ही मालवणला केलेली आहे बोलले, ते इथं केलेली नाही आहे त्यांनी. तर असं मी म्हणेन की जे परप्रांतीय जे येतात ते कंपल्सरी त्यांचं म्हणजे जे कोण कामाला ठेवणार आहे ती जबाबदारी आहे की त्यांनी पहिला त्यांचा ID प्रूफ आणि ना, मी मगाशी म्हटलं तसं की कंपल्सरी प्रत्येकाला जो बाहेरून आलेला आहे त्याची कंपल्सरी नोंदणी घेणं ही नगरपंचायतची जबाबदारी आहे, पोलीस स्टेशनची आहे, आणि जो व्यवसाय सुरू करणार त्याची सुद्धा आहे. जबाबदारी आहे. नसेल तर कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येईलच. पण तुम्ही पण घटक व्यवसाय न हरकत संदर्भात तुमची भूमिका काय असेल त्या परिसरात? आमची सगळ्याच महिलांची आणि सगळ्या कणकवलीतल्या शहरांची अशी मागणी आहे की ते परिसरून हे बंदच झालं पाहिजे. ते व्यवसाय नायकाचा इथे प्रश्नच येत नाही. उद्यापासून पुन्हा एकदा प्रश्न आज विचारतोय जो नाही विचारला तुम्ही गटनेते आहात खरं म्हणजे भाजपच्या. खरं तर जसं गांगण मॅडम म्हणाले की ते परिसरून बंदच झालं पाहिजे, महिलांनी यासाठी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही बंद पडण्याचा विषयच येत नाही जर महिला तिथे गेल्याच नाही. त्याच्यामुळे महिलांचा आता तरी सुद्धा चालू ठेवलं तर त्याच्यावर दगड बसेल ह्याची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, जे काय ह्याच्यानंतर होईल त्या सगळ्याला पोलीस जबाबदार राहतील. ते जर बंद करू शकले नाही तर आम्ही सगळ्यांना घेऊन ते बंद करणार, मग त्याचे परिणाम काहीही हो. करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.